बघा, मरीची नेत्रापासून, अत्रि ऋषी मुखापासून, अंगिरा ऋषी मुखापासून तयार केले, नाभीपासून पुलह, कानापासून पुलस्त्य, हातापासून क्रतू आणि त्वचेपासून भृगु ऋषी, प्राणापासून वसिष्ठ ऋषी, अंगठ्यापासून दक्ष आणि मांडीमधून नारदजी तयार केले. या ब्रह्मदेवाचे सगळे हे मानस हे आहेत. म्हणून आपण नारदांना सुद्धा ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणतो. ब्रह्मदेवाच्या हृदयापासून काम निर्माण झाला, कामना निर्माण झाली, भ्रुकुटीपासून क्रोध, अधर ओष्ठापासून लोभ निर्माण झाला आणि मुखापासून वाणी आणि उपस्थ इंद्रियांपासून समुद्र तयार झाला. गुदद्वारापासून राक्षस निर्माण झाले, छायेपासून कर्दम ऋषी निर्माण झाले. सुंदर वाणीच्या बिलाशा ब्रह्मदेव धरू लागला. मरीची भृगू यांनी निषेध केला आणि त्याला काय केला, बोध केला. ब्रह्मदेवाने परमात्म्याची प्रार्थना केली पुन्हा आणि त्याच्यापासून मग त्यांनी सगळ्या ज्या विद्या आहेत आपल्याकडे, आपण धन्वंतरीची पूजा सुद्धा धनत्रयोदशीला करतो, असे जे सगळे आहे हे त्या काळापासून सृष्टी निर्माण होण्यापासूनच झालेले आहेत. आयुर्वेदामध्ये वैद्यकशास्त्र आहे, धनुर्विद्यामध्ये शस्त्रविद्या आहे, गंधर्व वेदामध्ये गायन विद्या आणि स्थापत्य ही जी विद्या आहे याच्यामध्ये कला आणि कौशल्याचं ज्ञान आहे. 14 विद्या 64 कलांचं ज्ञान. धनुर्वेद ऋत्विज होता कोण, त्याला अध्वर्यू आणि उद्गातादिकांनी यज्ञात करावयाची कर्म आणि याच्याशी त्यांनी त्याला म्हणजे प्रत्येकाच्या एक प्रकारच्या आपण समजू की कामं वाटून दिली. कोणी काय करायचं याचे हे डिपार्टमेंट आहे धनुर्विद्येचं. तुम्ही तिथे फक्त शस्त्रविद्या शिकवा. गांधर्व विद्या आहे तिथे तुम्ही गीत शिकवा. बाकीची स्थापत्यविद्या आहे तिथे तुम्ही कला काय शिकवायचं ते शिकवा. धर्माचे 4 पाय सांगितले, 4 आश्रम सांगितले आणि आश्रमाचं वर्तन कसं काय ते सांगितलं. ब्रह्मचर्यात्म सावित्र उपनयन संस्काराचे 3 दिवसाचे व्रत असतात. प्राजापत्याचं 1 वर्षाचं, ब्राह्मण म्हणजे विद्या संपेपर्यंतचं व्रत असतं. पूर्वीच्या काही गुरुगृही जाऊन जी विद्या संपादन करायचे त्याचं सुद्धा एक व्रत होतं. व्रत म्हणजे मरणकालपर्यंत आचरण्याचे व्रत. जन्म मी हे व्रत करत आहे असं एखादी व्यक्ती जेव्हा म्हणते आपल्याला, तेव्हा आपण त्याचा भावार्थ समजून घेतला पाहिजे. म्हणजे मरेपर्यंत त्या व्रताला काही तुमचा खंड नाही किंवा त्याला काही हे नाही आहे, अशा प्रकारचे असो. आणि गृहस्थाश्रमामध्ये माणसाला वार्ता कृषी गोरक्षा असं प्रत्येकाच्या त्याच्या याच्यानुसार त्यांनी पाळून दिलेलं आहे. न मागता मिळालं त्याच्या उपजीविका करणारे काही भिक्षुक असतात. मागणार नाही, दाराशी जायचं ओंभवती म्हणा किंवा नका म्हणून एकाच जागी बसून असेल, कोणीतरी येईल आणि त्याला वाढेल, त्याला म्हटलेलं आहे. पैखानच असतं. खणल्या नांगल्यापासून मी कालच सांगितलं की ध्यानाला आंघोळीला जाण्यापूर्वी ते धान बिन जे काय असेल सारा ते फेकून द्यायचे आणि 12 12:30 पर्यंत पाण्यामध्ये राहून तप करणारे जे ऋषीमुनी होते ते येतपर्यंत तो भात त्यांचा म्हणजे पक्व झालेला असायचा. तेवढे ते तोडून कापून आणायचे आणि घरी येऊन ते धान काढून शिजवायचे. इतकं त्यांच्या मंत्रांमध्ये सामर्थ्य होतं त्याला उपजीविका करणारे. आणि त्याच्यानंतर सकाळी दृष्टी जाईल त्या दिशेला जाऊन फळ आणणे, औदुंबराला आपलं सकाळी ज्याच्यावर नजर जाते, फेनप नावाचे आपोआप गळून पडलेलं फळं खाणं, हा सुद्धा एक व्रताचा त्यांनी भाग सांगितलाय. आणि हे आता सगळं आपण करतो म्हटलं तर हे शक्य नाही आहे. हा काळ कुठला आहे लक्षात. ह्या काळामध्ये हे कुठलंही त्यांनी सांगितलं की कुठल्या काळातलं सगळं झालंय. आणि जेव्हा सत्ययुगच म्हणून आपण त्याला, त्यावेळेला ब्रह्मदेवाने सृष्टी नुकतीच उत्पन्न केली होती आणि त्याच्यातून जे त्यांना भगवंताच्या कृपेने सगळं प्राप्त झालं ज्ञान ते त्यांनी तुम्हाला आम्हाला इथे सांगितलंय. आणि हा संवाद जो आहे विदुर आणि मैत्रेयीचा शुकमुनी महाराज परीक्षितांना सांगत आहे. वार्ता सुद्धा 4 प्रकारच्या असतात. मोक्ष मिळवून देणारी आत्मविद्या आहे, स्वर्गाती फळ मिळवून देणारी कर्मविद्या आहे आणि निर्वाहाचं साधन म्हणजे वार्ता. निर्वाहाचं साधन म्हणजे जी काही आमची ड्युटी आहे, कोणाला शेती असते, कोणाला नोकरी असते, कोणाला काही असतं, कोणाचा धंदा असतो, कोणाचं सोनाराचं काम असतं, कोणाचं व्यापाराचं काम असतो, त्याला वार्ता असं नाव दिलेलं आहे. दंडनीती द्रव्याची प्राप्ती करून देणारी राजनीती. पूर्वीच्या काही दंड भरला नाही तर त्याला त्याच्याकडून वसूल केला जायचा कर. आणि भू भुव स्व या 3 बाह्यवृत्ती ब्रह्मदेवाच्या मुखातूनच उत्पन्न झाल्या. ओम भू भुव स्वाहा असं. ब्रह्मदेवाच्या लोभापासून
लोमापासून उष्णिक छंद म्हणतात 28 अक्षरं निर्माण झालेली आहे. थोडं थोडं लक्षात ठेवायचं हे. त्वचेपासून त्यांच्या ब्रह्मदेवाच्या त्वचेपासून गायत्री छंद निर्माण झाला आणि त्याच्या किती अक्षरांचे गायत्री छंद 24 अक्षरांचे. मांसांपासून त्रिष्टुप, मांस म्हणजे आपल्या शरीरातले जे आहे ना त्याला म्हणायचं मांस. मांस म्हणजे असं बाहेरचं नाही. त्याच्यातून 44 अक्षरं. अनुष्टुप छंद निर्माण झाला स्नायूंपासून. 32 अक्षराचा अनुष्टुप छंद आहे. हे बघा आपण हे जे श्लोक वगैरे म्हणतो ना त्याच्या प्रत्येकाच्यामध्ये अनुष्टुप छंद आहे, त्रिष्टुप छंद आहे, एक गायत्री छंद आहे. आपले श्लोक म्हणतो आपण, काही देवीची स्तोत्र म्हणतो, ते सगळे या छंदांमध्ये बांधलेले आहेत आणि ते गायला चांगले वाटतात. जीवापासून क ते म पर्यंत ही अक्षर म्हणजे व्यंजनं निर्माण झालेली आहे. 5 स्वर आपल्याला सगळ्या 12 स्वर आपल्याला माहिती आहे मराठीत 12 खडीतले आणि आपल्याला व्यंजनं सुद्धा माहीत झालेली आहेत. क पासून तर ते म पर्यंत फक्त 25 अक्षर होतात. शरीरापासून तयार झालं ब्रह्मदेवाच्या. इंद्रियापासून श स ह असे किती झाले? शाळेचा श, शहामृगाचा श, त्याला पोटफोड्या म्हणा, सश्याचा स आणि हत्तीचा ह, हे 4 निर्माण झाले आणि य र ल व अशी अक्षरं तयार झाली. म्हणजे 25 आणि 8 33 झाले आणि आधीचे अक्षरं सांगितले. षड्ज ऋषभ गांधार मध्यम हे सप्तस्वर त्या भगवंताच्या क्रीडेपासून, क्रीडा म्हणजे भगवंताने जी लीला केली त्याच्यापासून हे सप्तस्वर निर्माण झाले. सारे ग म प ध नि. इतकं झालं. आणि आता या ठिकाणी विदुरा मरीचादी ऋषीपासून जी प्रजा निर्माण झाली हे पाहून ब्रह्मदेवाला काय वाटलं? विकार लागला. तोच त्याचे शरीराचे 2 भाग झाले आणि तेच मिथुनी बुद्ध धर्माप्रमाणे वागून त्यांनी प्रजा निर्माण केली. आणि इथे आता खरं आपल्या भागवताची स्टोरी आहे. मनु आणि शतरूपा अशी राणी. भगवंताच्या मध्ये जेव्हा विकार निर्माण झाला आणि मिथुना बुद्ध धर्माचं पालन करून त्यांनी शिव आणि शक्ती म्हणजे शतरूपा आणि मनु स्वयंभू अशी त्यांना नावं दिली. गर्वरहित अशा ब्रह्मदेव भगवंताचे चिंतन करीत त्या कारणात आत्ता एकोहम बहुस्याम प्रजाये असं जेव्हा म्हणत होतो तेव्हा आत्ता त्याला काय मिळाली? एक दिशा, एक डायरेक्शन मिळालं. आणि सगळ्यात पहिली जी जोडी आहे ही एवढं नाव लक्षात ठेवायचं, स्वयंभू मनु आणि शतरूपा त्याची पत्नी. आणि इथून आता या प्रजेला निर्माण झालेले आहेत. वसुदेव वसुतम कोण जेव्हा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेला आता सांगत आहे, हा प्रश्न तूच मला विचारला राजा परीक्षिती, तसाच विदुराने सुद्धा मैत्री ऋषींना विचारला. आता गोष्ट ऐक. प्रजापती दक्षाची जी कन्या आहे ती मरीची, दक्षाची कन्या दिती आणि मरीची पुत्र कश्यप याला दिली. कश्यप एक दिवस स्नान ती कामातूर झालेली दिती आली. आता ही जोडी लक्षात घ्या की हिरण्याक्षाचे आई बाबा कोण आहेत? दिती आणि कोण? दिती आणि कश्यप आणि दिती यांचा पुत्र हिरण्याक्ष. आणि तेव्हा तिने इच्छा प्रकट केली की मला आत्ताच माझी कामना झालेली आणि आत्ताच तुम्ही माझी कामना पूर्ण करा. दिवे लागण्याची वेळ आहे, संध्याकाळची वेळ आहे, स्नान संध्या करायची वेळ आहे. ही तुझी जी इच्छा आहे मी आत्ता पूर्ण करू शकत नाही असं पटोंदरी ऋषी तिला सांगत होते. सगळ्या आश्रमामध्ये गृहस्थाश्रम उत्तमच आहे, पण तू आत्ता पुत्राची इच्छा करतेस, थोडंसं 2 घटिका तू थांब. ही जी वेळ आहे ही संधी प्रकाशाची वेळ टळू दे, मग तुझी कामना मी पूर्ण करीन. पती पत्नींमधला हा संवाद आहे. पण ती इतकी जिद्दीला आली होती की नाईलाज झाला. आणि त्यावेळेला ती जी गर्भधारणा तिची झाली मग तिला नंतर पश्चात्ताप झाला. पण एकदा बाण सुटल्यानंतर बाण मागे येतो का? होत नाहीये. त्याप्रमाणे तसं झालं आणि त्यावेळेला जे व्हायचं नाही ते झालं. कश्यपाच्या पुत्रांनी आता कसं व्हाय आणि त्या काळामध्ये झालेल्या याच्यातून जो पुत्र आहे तो कसा निघणार आहे? मग त्यावेळेला समचित्त शांती गुरुकृपेने त्याला आता कश्यप म्हणला, दिती तुला केले आता पश्चाताप झालाय तुला, पण तुझा नातू भगवत भक्त होती. पश्चातापाचं फळ सुद्धा आपल्याला मिळत असतं. लक्षात घ्या. आता ही हिस्ट्री सगळ्यांना माहिती आहे, थोडक्यात सांगते.
हा हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष हे दोघे भाऊ. कोणाचे पुत्र आहे? कश्यप आणि दितीचे. आता थोडक्यात कथाभाग सांगते, आता डिटेल माहीत सगळ्यांनाच आहे. आणि आपण जे कृत्य केलं, आपण जी कामना केली त्याचा तिला पश्चाताप झाला आणि आपल्या पतीला म्हणते की मी चुकीचं वागले. पण त्याच्यानंतर जो पुत्र जन्माला आला तो मात्र आता त्याने सांगितलं की तुला पश्चाताप झालाय, ठीक आहे, पुत्र तर आपले वाईट होणार आहे, एवढं निश्चित 101%. पण तुझा जो नातू आहे तो भगवत भक्त होईल, इतकं आश्वासन दिला. आणि आता त्याच्यामध्ये सांगत आहे भगवंत श्रीहरिपण दिसला द्वारपालकांनी सनकादिकांना अडवले. कश्यपाच्या पुत्राने सका वागलं तर त्याला सुद्धा पुन्हा एक कारण आहे. म्हणून ते विचारतात, ते एकदा माझे मानसपुत्र सनकादिक वैकुंठात गेले होते आणि तेव्हा त्यांनी सांगितलं, द्वारपालांनी त्यांना अडवलं आणि सनकादिकां जय विजय हे त्यांचेच कृत्य आहे. सलोकतेचा स्वरूपतेचा हा अपमान आहे. परमात्म्याचे पार्षद ब्राह्मणांचा शाप अन्यथा होणार नाही. जय विजय शरण गेले. आता ही जोडी सांगत आहे तुम्हाला, ते हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू, जय आणि विजय. जय विजय हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र पण त्यांना असं वाटतं की आम्हाला कुठे एंट्री आहे. पण त्यांना द्वारपालांनी जेव्हा वैकुंठातल्या अडकवलं तेव्हा लक्ष्मी त्यांना शाप दिला. श्रीहरिप्रमाणे द्वारपालकांनी अडवलं, ते जय विजय होते, भगवंताच्या द्वारावर आहे. आणि याचं पुन्हा आणखीन पुढच्या भागात येणार आहे की हे जेवढे काही झाले आहेत रावण कुंभकर्ण जय विजय हेच 3 जन्मामध्ये यांना भगवंताच्या लक्ष्मीनी आणि भगवंतानी हे दिल्यामुळे. म्हणून कोणाच्या दरबारात जाताना आपण मी आहे कमी विचारतो, आपलं काम असो नसो, ही नम्रता महत्वाची आहे, बरोबर आहे. त्यांना सांगितलं, शाप दिला, जय विजय शरण आले, पण त्यांना उशाप दिला की हे सनकादिक म्हणतात भगवंताच्या तू हृदयातच असतोस पण आनंद देतो, पण आमच्या पित्याने आम्हाला तुझे रहस्य सांगितलंय. हेच हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष, जय विजय, दंतवक्र शिशुपाल, रावण कुंभकर्ण, अशी कथा पुढे सांगत आहे. की आता लक्षात घ्या, पहिलं सगळ्यात पहिली जोडी कोणाची सांगितली तुम्हाला? जय आणि विजय हे भगवंताचे कोण आहेत? द्वारपाल आहे. या द्वारपालांना 3 जन्मामध्ये भगवंताची भक्ती तर होतीच, नो डाऊट, पण हे जय आणि विजय द्वारपाल हेच हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू झाले. त्याच्यानंतर दंतवक्र आणि शिशुपाळ झाले, रावण आणि कुंभकर्ण झाले. प्रत्येकाच्या अवतारात आता लक्षात, रामावतारामध्ये कोण होता? रावण आणि कुंभकर्ण. द्वापार युगामध्ये दंतवक्र आणि शिशुपाळ, कंसाचा नाही इथे उल्लेख, ते दंतवक्र आणि शिशुपाळाचे. आणि या ठिकाणी या सत्ययुगांच्या याच्यामध्ये हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू दोन. आता ही जोडी कोणाची आली? यांना शाप जो मिळाला, हे जय विजय द्वारपाल आहे आणि हे 3 जन्मामध्ये आपापलं काम करतात. पण भगवंताने त्यांना उशाप दिला की ठीक आहे, तुमचं मरण माझ्याच हातून होणार आहे, एवढं त्यांना दिलं होतं. हे पार्षद आहेत माझे आणि हेच त्यांना गृध आणि सर्प दंश करतात. ही माझी 2 मुख आहेत, भगवंत सांगत आहेत. ही पण प्रेमयुक्त वाणीने माझी जे स्तवन करतात ते मलाच वश करून घेतात. माझे पार्षद खुशाल दुर्गतीला जाओ, पण त्यांच्या उद्धारासाठी मी अवतार घेईन. एवढं मोठं आश्वासन दिलं आहे की नाही भगवंतांनी. कोणासाठी? या जय विजयांसाठी. ह्या 3ही जन्मामध्ये भगवंत रामावतारात कृष्णावतारात आलेले आहेत, बरोबर आहे. आता तुम्ही शांत व्हा, खेद करू नका, हे माझ्या प्रेरणे झालंय. नारायण 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 नारायण, नाम तुझे अति पावन नारायण नारायण. तू धरणी तूच गगन, तूच धरणी तूच गगन, तूच आप तेज पवन नारायण 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 नारायण. कृष्णचंद्र भगवान की जय. बघा सगळ्या जणी आता या 9 कन्या ज्या आहेत त्याच्यात कर्दमाने आपली कला नावाची कन्या कोणाला दिली? मरीची ऋषींना दिली. अनसूया हिचा विवाह अत्रि ऋषींची करून दिला. श्रद्धा नावाची जी आहे ती अंगिरा ऋषींना दिली आणि हवीरभू नावाची कन्या पुलस त्यांना अर्पण केली. आणि गती नावाची जी त्यांची कन्या आहे ती पुलहाला, क्रिया नावाची क्रतु ऋषींना, स्थायीचा
ख्यातीचा स्वीकार भृगूंनी केला. ख्याती नावाची त्यांची कन्या. ख्याती, गती लक्षात ठेवा हे नावं. अरुंधतीचं पाणीग्रहण वसिष्ठ ऋषींनी केलं आणि शेवटची जी शांती नावाची मुलगी होती ती अथर्व ऋषींना दिली आणि सगळे आपापल्या पत्नीसह आपापल्या आश्रमात सुखाने राहू लागले. आपली जबाबदारी नाकारली नाही कर्दम ऋषींनी. आपल्या कन्यांचे विवाह केले, पुत्राचा जन्म झाला आणि आता म्हणतात कपिल मुनी भगवंताला सांगत आहेत आता सगळं झालं तर पुत्राला थोडासा हे दिला, पण पुत्र साक्षातच महामुनी अवतार आहे, कपिल महामुनी. आणि सांगत आहे की कपिल नाव धारण अवतारला, आता मी मुक्त झालो, मला संन्यास घेणार अनुज्ञा दे, आपल्या पत्नीला सांगला. भगवान कपिल म्हणतात ताता ज्ञानाच्या उपदेशासाठीच मी हा अवतार घेतलाय. घरी राहून सुद्धा मुक्ती दुर्लभ नाहीये. म्हणजे हा आश्रम सुद्धा जो आमचा हा सुद्धा चांगलाच आहे. लक्षात ठेवा, माझा अवतार आहे. मृत्यूला जिंकणं फार कठीण आहे, पण सर्व कर्म मलाच अर्पण केली तर मृत्यूला जिंकणे हे अत्यंत सुलभ आहे. सर्व कर्म निष्काम वृत्तीने जेव्हा करतो, नारायणाला स्मरण करून जेव्हा करतो, तेव्हा आपोआपच आपल्याला मुक्तीची दालनं किंबहुना त्या मार्गावर असेल तर ब्रह्मदेवाच्या याच्याने आज्ञेने आपण क्रममुक्ती मार्गाने सुद्धा हा मार्ग अवलंबू शकतो. म्हणून आपले मौली सेश्वर साधकेश योगेश्वर धरणी भार हरण प्रभो, धरणी भार हरण प्रभो, चक्र के धरैया श्याम सुंदर मदन मोहन, श्याम सुंदर मदन मोहन बंसी के बजैया. द्वारका नरेश तुम्ही गोकुल के कन्हैया, द्वारका नरेश तुम्ही गोकुल के कन्हैया. कृष्णचंद्र पूर्ण कला कृष्ण मन बसैया, कृष्ण मन बसैया. श्याम सुंदर मदन मोहन बंसी के बजैया. कृष्णचंद्र भगवान की जय. बोलो वृंदावन बिहारी लाल की जय. असं कृष्णाचं सगळं नटखटच आहे आणि सगळं चरित्रच मुळात नित्य नूतन वाटावंसं आहे. आता हा सगळा जो प्रकार आहे या ठिकाणी सगळ्यांचे झालं. आणि आत्ता कर्दम ऋषी संन्यासाश्रमासाठी निघून गेले. आता कपिल मुनी आपल्या आईला ज्ञान देतात. ते सांगते थोडंसं दुःख होणारच. पतीने संन्यास घेतो म्हटल्यानंतर यातना या पत्नीला होणारच आहे, पण आता आईला जे ज्ञान दिलं ते खूप महत्वाचे. माते, वेदातील प्रसिद्ध निर्मासे भगवत प्राप्तीचे स्थान म्हणजे आमचं चित्त आहे. माते, सत्वगुणात्मक रागद्वेष आहे तसेच त्यालाच वासुदेव म्हणतात. आणि अशा याच्यामध्ये भगवंताचं चित्त स्वच्छ आणि निर्विकारी ते लय किंवा चाचल्यरहित वृत्ती का सगळ्या निघून गेल्या. क्रोधाधिक विकार युक्त जे मन आहे तिथे भगवंत राहत नाही. महत्त्व जेव्हा विकार पाहू लागते, 3 प्रकारचा अहंकारला पहिला व्यूह असं म्हणतात. माते, हे लक्षात घे. आजपर्यंत आपण तिचे काहीतरी भाग्य असेल, मागच्या जन्मीचं बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठल आवडी आली. आणि राजेश आणखीन माते तुला सांगतो की सात्विक अहंकारामधून आमचं मन निर्माण झालंय, राजसाच्यापासून इंद्रिय निर्माण झाली आणि तामस अहंकारापासून ही पंचमहाभूत निर्माण झालेली आहेत. सगळ्या कर्मामध्ये अहंकाराची शक्ती असते, म्हणून याला सहस्त्रमुखी किंवा अनंत असं म्हणतात. लक्षात घ्या. सत्वगुणातून काय निर्माण झालं, रजोगुणातून काय निर्माण झालं, आणि सत्वगुणातून आमचं मन आहे, रजोगुणातून आमची इंद्रिय झालेली आहे आणि तामस याच्यामधून ही पंचमहाभूतांची सृष्टी निर्माण झाली आहे. मनापासूनच आपल्या कामना निर्माण होतात, म्हणून मनाला आपण अनिरुद्ध असं म्हणतो. इंद्रियांचा अधिपती मन आहे
मनसस्तु परा बुद्धी, यो बुद्धी परस्ताच तसा असं आमचं उपनिषद सांगतं आणि गीता पण सांगते. याच्या परे मनाच्या पुढे काहीच नाही. मनाच्या पुढे बुद्धी आहे, बुद्धीच्या पुढे हे आत्मतत्व आहे. मनसस्तु परा बुद्धी म्हणजे मनाने आपण काय करतो, संकल्प विकल्प, आज असं करायचंय, आज तिकडे जायचंय, ते काम आहे, हे सगळ्या मनामध्ये विचार आले, पण बुद्धी त्याच्यावर काय करते, ठाम करते. बुद्धी निश्चय करते, इकडे जायचं की इकडे जायचंय, मंदिरात जाऊ की सिनेमाला जाऊ. मनामध्ये संकल्प आला, मैत्रीण म्हणते बाई खूप दिवस गेलो नाही आपण ऑफिसमध्ये, जाऊया ना. एक मन असं म्हणते, एक मन तसं म्हणते, नाही तिकडे खूप छान कार्यक्रम सुरू आहे, कीर्तनकार मोठे आले, इकडे जाऊया आपण, पुण्याहून आलेले आहेत, मुंबईहून आले. हे मनामध्ये विकल्प आले, पण बुद्धी एक निश्चय ठरवते, कारण दोनकडे तर आपण जाऊ शकत नाही, एकेचकडे जातो. मग बुद्धी आमची निश्चयात्मका बुद्धी, संकल्प हा विकल्प संकल्पता हा मन हा, असं शास्त्र सांगतं, मी नाही सांगत. मग या विकार पावल्या तामसंकारांचे शुद्ध शब्द आणि सूक्ष्म भूत निर्माण झाले. भूत म्हणजे असं दिसणारं वगैरे खांबावरचं नाही, पण मनामध्ये आलेले विचार आणि सगळ्याला कारणीभूत कोण आहे, आमचं फक्त मन आहे. पुढे सांगतात माते, आत्मा म्हणजे काय तर निद्रेमध्ये पंचमहाभूते, विषयास इंद्रिय, मन, बुद्धी, अहंकार या सगळ्यांचा लय होत असतो. आई लक्षात घ्या, हे जे ज्ञान आहे, आईला एखादा मुलगा ज्ञान देतो, याच्यापेक्षा पराकाष्ठा ती कुठली आहे सांगा ना. आई मुलाला शिकवते हे जगप्रसिद्ध आहे. आई मुलाला ज्ञान देते हे माहीत आहे सगळ्यांना. पण मुलगा जेव्हा आईला आत्मज्ञानाची प्राप्ती करून देतो, तेव्हा त्या मुलाची योग्यता म्हणण्यापेक्षा ते महामुनीच आहेत, भगवंताचं रूपच आहे. सिद्धानाम कपिलो मुनी, 10व्या अध्यायात भगवंत सांगत आहे विभूतीमध्ये आपल्या. असो, निद्रेमध्ये हे सगळे चालू आहेत आपल्या, पण आपल्याला काही कळतं का, माझं मन चालू आहे, माझी बुद्धी चालू आहे, माझी इंद्रिय कुठेतरी लाच चालत पटकन मारून घेत आहे मी आपल्यालाच, हो की नाही, हे सगळं चालू आहे. पण तो निद्रित असू नये, तो नाहीसा झाल्यासारखा वाटतो, पण तो आत्माच या सगळ्यांचं कोण आहे, त्याचा सूत्रधार आहे. एखाद्याचं आपण म्हणतो, एखाद्याचं मरण झाल्यानंतर सगळी इंद्रिय दिसत आहेत, पण त्याच्यात काही चैतन्य आहे का, हे चैतन्य म्हणजेच आमचा आत्मा आहे. या चैतन्यालाच आत्मा म्हणा, परमात्मा म्हणा, काही म्हणा. एक सरळ अशी व्याख्या आहे की समष्टी मनाशी एकरूप झालेलं जे चैतन्य आहे त्याला भगवंत म्हणतात, आणि एका जीवाशी तादात्म्य पावलेलं चैतन्य म्हणजे तुम्ही आम्ही जीव आहे. कोणी जर तुम्हाला ईश्वर आणि जीवातला फरक सांगा म्हणतात, एवढीच व्याख्या लक्षात ठेवायची, एवढी डेफिनेशन. कॉन्शियसनेस आयडेंटिफाय विथ द टोटल माइंड्स, दॅट इज ईश्वर. कॉन्शियसनेस आयडेंटिफाय विथ सिंगल माइंड, दॅट इज कॉल्ड जीव. एका जीवाशी एकरूप झालेलं चैतन्य म्हणजे जीव आहे, आणि समष्टी जीवाशी एकरूप झालेलं चैतन्य म्हणजे परमात्मा आहे. समष्टी म्हणजे आता जगातले विश्वातले किडा मुंगी सगळे सगळे आले त्याच्यात, फक्त मनुष्य प्राणीच नाही, सगळे जीवजंतू आले, किडा मुंगीपासून हत्तीपर्यंत. समजला आता अर्थ. ईश्वर आणि जीवातली व्याख्या काय. म्हणून आपल्याला अंश म्हटलं तर ममे वंशो जीव लागतो म्हटलंय, आपण त्याचा अंश आहो, आपण जीव नाही. पण देवत्वाला आपण प्राप्त करू शकतो त्या याच्याने. हे सगळं ज्ञान कोण सांगत आहे, मी नाही. आईला कोण सांगत आहे, कपिल महामुनी सांगत आहे. पृथ्वी, गंध, उदक, रस, साखर हे सगळे एकमेकापासून सुटे असतात, पण या प्रकृतीच्या गुणामुळे पुरुषाला संसार प्राप्त होतो. जे गुण आहे तो पण कैवल्याची प्राप्ती. भगवंत म्हणतात, माते नुसता प्रकृतीचा संबंध बंधनाला कारण नाही आहे, तर तिचे काय मानून, तिचे दिसणारे, तिच्या ठिकाणी असणारे चांगलेपणा पाहून आसक्ती वाढली तरच बंधन प्राप्त होतं. आसक्ती सुटली की मोक्ष घडतो. ईश्वरार्पण बुद्धीने स्वधर्माचरण करावे आणि अंतःकरण विकारचे निर्मळ ठेवावे. वासनेने ढळणार नाही असं वैराग्य धारण करावं. आहाराचा संकोच करावा. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी चित्ताची एकाग्रता. हे सगळं ज्ञान आहे, सगळं बरोबर आहे, पण ती सिद्धच होती ना. कपिल महामुनींची आई ही सिद्धच असली पाहिजे. जिच्या उदरामध्ये कपिल मुनींनी जन्म घेतला ती आई काही सामान्य असेल का? तिला हे सगळं शक्य आहे ना. पटकन वैराग्य, मित आहार, कामनांवर विजय, हे सगळं त्यांना शक्य आहे. आपल्याला हळू वेळ लागेल आपल्याला. लक्षात. प्रारब्ध कर्माच्या शेवटी त्याच्या लिंगदेहाचा तर नाश होतोच माते.
तो स्वस्वरूपाला पावला याच जन्मी इथेच मुक्ती. पण माते जशा भक्ताला आणि मादी सिद्धी गुंतवण्याचा प्रयत्नात त्याच्यात गुंतलं तर पुरुषार्थ गती प्राप्त होते, त्याच्यावर मृत्यूचा प्रभावच पडत नाही. सगळ्या सिद्धी आपसुकच येतात. आपण जे म्हणतो ना अष्टमहासिद्धी, त्या सगळ्या यात. आता मात्र शिवजींची घालमेल झाली पती पुन्हा तिला प्रकट करण्यासाठी, आणि सती जी आहे ही सती पुन्हा हिमालयाच्या पोटी जन्माला येते आणि शिवजींनाच करते. अशा 2-3 कथा या पुराणांमध्ये लक्षात घेऊ आपण. सांगेन कधीतरी पुन्हा. आता या ठिकाणी सतीने देहाचा त्याग केला, पण हिमालय पर्वताच्या याच्यामध्ये ती हिमालय पर्वताचा, आणि तिथे तिने मेनका हिच्या उदरी पार्वती म्हणून जन्म घेतला आणि पुन्हा तपश्चर्या करून तिने शिवजींना प्राप्त करून घेतलेलं आहे. शंकर म्हणजे शिवजी आणि पार्वती म्हणजे शक्ती, हे एकमेकांपासून वेगळे राहू शकत नाही. जसं लक्ष्मी आणि नारायण अनेक जन्मामध्ये एकत्र चालले. कधी पार्वती शिव झाले आहेत या ठिकाणी. रामायणामध्ये राम आणि सीता आहे, लक्ष्मी आणि विष्णू आहे, या एकच रूप आहेत. असो, शिव आणि विष्णू एकच प्रतिमा, शिव आणि विष्णू एकच प्रतिमा, ऐसा ज्यांचा प्रेमा सदोदिता, धन्य ते संसारी नर आणि नारी, धन्य ते संसारी नर आणि नारी, वाचे हर हरी उच्चारित उच्चारित, नाही पै भेद अवघा मनी अभेद, द्वेषाद्वेष संबंध उरी नूरे, सोनार नरहरी न देखे द्वैत, अवघा मूर्तिमंत एक रूप, शिव आणि विष्णू एकच प्रतिमा, ऐसा ज्यांचा प्रेमा सदोदित. कृष्णचंद्र भगवान. हे 2 नाहीच आहेत. परीक्षित राजा म्हणतात, पुन्हा एक शंका विचारली, आचार्य जगामध्ये अधर्म का पसरला? शुक्राचार्य म्हणतात, मैत्रिणी विदुराला अधर्माची प्रज्ञा निवेदन केली. आता तीच तोला पण मी सांगतो की अधर्म नावाचा ब्रह्मदेवाला एक पुत्र होता, त्याचा विवाह मृषेशी झाला. मृषा म्हणजे खोटं भाषण. तिला दंभ आणि माया अशी 2 मुलं झाली, आणि भाऊ बहीण असून बहीण भाऊ संबंध असूनही त्यांनी काय केला? विवाह केला. याला अधर्म म्हणतात. हे रूपक आहे, प्रत्यक्षाने ब्रह्मदेवानी अधर्म कसा निर्माण झाला तर विवाह, मृषा म्हणजे खोटे बोलणे, असत्य भाषणेशी त्यांनी विवाह केला अधर्माने. मग काय पुत्र निर्माण होईल? दंभ आणि माया. भाऊ बहीण असूनही संबंध कसे होते? वेगळेच होते. यालाच अधर्म असं म्हणतात. काय म्हणायचं याला? अधर्म असं म्हणतात. आणि त्या जोडप्याला कली नावाचा आणि दृप्ती नावाचा अपशब्द बोलणारे जुळे लेकरं झाले. म्हणजे कुठून निर्माण झालं हे सगळं? अधर्मातून. म्हणून आपल्याकडे कधी भांडण काही झालं तर कुठेतरी काहीतरी वाजलं, आपण म्हणतो आज घरात कली शिरला आहे, काय झालं, काय प्रमाद घडला बा. आपल्याला येतात हे अनुभव, नाहीच नाही. कली कोणत्या रूपाने शिरेल? असत्य भाषणातून येतो. आपण सांगितलं ना, कालच सांगितलं, सुवर्ण जर खोटं नाटक कोणाचं आणलं असेल चोरून मारून, तर त्याच्यातूनही आमच्या घरात कली येत असतो. आपण चोर नाही आहो, पण जे काही चोरी लबाडी डाकू गुंडगिरी वगैरे करणारे असतात त्यांच्या घरात कायम कधी शांतता राहील का? मला नाही वाटत. एक तर सापडण्याचं टांगती तलवार आहे डोक्यावर, आज पकडू उद्या पकडू, समाधान तरी आहे का? नाही. म्हणजे हा सगळा अधर्म आहे. अर्थातच धर्माने वागा, नीतीने वागा. आता प्रश्नाला कोण कारणीभूत आहे? झालं ना, आता तुला समजलं ना? दृप्ती, भय आणि मृत्यू याचं स्थान कायम त्यांच्या डोक्यावर असतं. अधर्माने जो वागतो त्याला कायम भीती असते आणि मृत्यूचं सुद्धा भय असते. हे आपण व्यवहारात सुद्धा अनुभवतो बरं का, आहे की नाही? एखादा जर खोटं काम केलं तर भीती राहतेच आपल्याला. तुम्हाला कोणी पाहत नसेल, पण तुमचं मन तुम्हाला रात्री बेचैनात होऊ देणार नाही. हे मनाचे इतके असे काही असतात आपले. एक छोटीशी गोष्ट सांगते की जेणेकरून तुम्हाला झोप नाही